सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय हार्बर रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण हार्बर लाईनवरील लोकल सेवा आता ठप्प झालेली आहे। सीएसएमटी वरून पनवेलला जाणाऱ्या लोकलचा डबा हा रुळावरून घसरलाय। सीएसएमटी स्टेशन जवळ ही सकाळी 11:30 वाजता घडलेली घटना आहे। लोकलमधील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत। दरम्यान वडाळा ते सीएसएमटी या दोन्ही मार्गेवरील लोकल सेवा सध्या बंद आहे। सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरल्यामुळे हार्बर मार्गावरील ही वाहतूक ठप्प झाल्याची माहिती सध्या हाती येते। आणि याच घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय मात्रे यांच्याकडनं। विनय, आपण पाहतोय सध्या हार्बर लाईन ही ठप्प झालेली आहे, कधीपर्यंत ही लोकल सेवा पूर्ववत होईल, काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच आपण बघू शकता माझ्या मागेच आपण आता सीएसटी स्टेशनच्या अगदी जवळ म्हणजे 50 मीटरच्या अंतरावरती पनवेलकडून येणारी ही जी रेल्वे होती आणि सीएसटीच्या स्थानकामध्ये आतमध्ये जाताना 11:30 वाजता त्याचे दोन जी चाकं आहेत एका डब्याचे ते रुळावरून खाली घसरली आणि त्यानंतर संपूर्ण जी रेल्वे सेवा आहे ती ठप्प झालेली आहे। सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत ही पूर्णपणे सेवा ठप्प आहे। वडाळ्यापासून नंतर पुढे पनवेलपर्यंतची मात्र वाहतूक सुरळीत आहे। आणखीन काही तास ह्याला ही सर्व रेल्वे सेवा सुरळीत व्हायला लागतील। आपल्या सोबत रेल्वेचे ची पीआरओ स्वप्नील नीला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय म्हणाल, नक्की आता परिस्थिती काय आहे, कधीपर्यंत ही सुरळीत होईल आणि नक्की काय घटना घडलेली आहे? ही जी घटना घडलेली आहे ती पनवेल 56 जी लोकल होती ती पनवेलवरनं सीएसटीला येत होती। ती येत असताना सीएसटी स्थानकाच्या जवळ एका डब्याची 2 चाकं जी आहेत ती फक्त घसरलेली आहेत। याच्यामध्ये कुठल्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे। आणि सोबत आपण प्रवाशांच्या सोयीसाठी 2 गोष्टी केलेल्या आहेत। एक तर ज्या प्रवाशांकडे हार्बर लाईनचं तिकीट आहे त्यांना आपण परमिट केलेलं आहे की ते प्रवासी मध्य रेल्वेच्या मेन लाईनच्या ट्रेन्सनी आपल्या कुर्ल्यापर्यंत जाऊ शकतात आणि कुर्ल्यावरनं हार्बर लाईनची सेवा नॉर्मल चालू आहे, पूर्णतः नियमित वेळेवर सेवा ती चालू आहे, तर त्या सेवेचा ते उपयोग करू शकतात। सोबत वडाळ्यापासून जे काही प्रवासी आहेत त्यांच्यासाठी नॉर्मलमध्ये आपली ट्रेन सेवा चालू आहे तर वडाळा टू पनवेलपर्यंत, आणि साधारणपणे अजून 35 ते 40 मिनिटांमध्ये ह्याचा पण या रेल्वेचे जे डबे आहेत जे घसरलेले आहेत त्याचं रिस्टोरेशन वर्क पण कंप्लीट होईल जाईल आणि त्याच्यानंतर हार्बर लाईनची पण सेवा आपली नियमित चालू होईल। नक्की काय कारणामुळे हा अपघात झालेला आणि हे रेल्वेचा डबा घसरलेला काय? याचं जे कारण आहे ते आपल्याला चौकशी अंती होईल। याच्यामध्ये चौकशी ऑलरेडी ऑर्डर करून दिलेली गेलेली आहे। चौकशी झाल्यानंतरच त्याचं निश्चित कारण ज्याच्यामुळे हा डबा घसरला हे आपल्याला कळू शकेल। नक्कीच धन्यवाद सर। आपण पाहिलं की एक पाऊण तासाच्या आसपास म्हणजे पाऊण 1 तासापर्यंत ही रेल्वे सेवा जी आहे हार्बरची ती पूर्णपणे सुरळीत होईल। सध्या ज्या बाकीच्या उपाययोजना होत्या त्या मात्र उपाययोजना त्यांनी सुरू केलेल्या आहेत। इतर मार्गावरून देखील प्रवाशांना सीएसटी पर्यंत पोहोचता येईल किंवा सीएसटी मधल्या प्रवाशावरून पनवेलपर्यंत जाण्याचा मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद विनय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भात अपडेट